सैन्याच्या तीनही दलांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। एलओसी आणि काश्मीरमध्ये इंडियन आर्मी आता हाय अलर्टवर आहे। नौदल आणि वायुदलालाही अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आलेत। सीडीएस आणि संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर आता सैन्य दल अलर्टवरती आहेत। काल झालेल्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आता कुठेतरी एक प्रतिक्रिया आणि त्या निमित्ताने अत्यंत महत्त्वाची बातमी अशी आहे की तीनही दलांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले। एलओसी आणि काश्मीरमध्ये इंडियन आर्मी हाय अलर्टवरती असल्याचं कळतंय। नौदल आणि वायुदलाला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आपल्याला अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, तीनही दलांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। यामागे नेमकं कारण काय आहे? अर्थातच दहशतवादी हल्ला झालाय त्यामुळे सुरक्षा कुठेतरी आणखीन कडक करण्याची गरज आहे, पण त्याचबरोबर कुठेतरी प्रतिक्रिया देण्यासाठी आता भारत सरकारच्या कडनं पावलं उचलली जात आहेत ह्याचं हे द्योतक आहे का? नक्कीच आपण लक्षात घेतलं पाहिजे की आजच आता जेव्हा थोड्या वेळापूर्वी नवी दिल्लीमध्ये रक्षा मंत्रालयात बैठक सुरू होती आणि संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सर्व तयारीचा आढावा घेतला आणि त्या बैठकीनंतर तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांना निर्देश देण्यात आलेले आहेत की त्यांनी आपले सर्व फॉर्मेशन्स रेडी ठेवायचे आहेत। त्यामुळे भारतीय हवाई दल असेल, भारताची नौसेना असेल आणि भारताची इंडियन आर्मी असेल, तर या तिन्ही दलांना देखील अशा सूचना आहेत की त्यांनी तयार राहायचे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी। आणि विशेष म्हणजे आज संरक्षण दलाची कडून या सूचना आल्यानंतर, संरक्षण मंत्रालयाकडून सर्व फॉर्मेशन्स रेडी ठेवण्याच्या सूचना आल्यानंतर आज संध्याकाळीच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये जो कोणताही निर्णय घेतला जाईल, मग तो थेट POK मध्ये घुसून अशा दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचा निर्णय असेल किंवा मग थेट पाकिस्तानच्या विरोधात आघाडी उघडण्याचा निर्णय असेल, पण हा कुठलाही जो निर्णय घेतला जाईल तो राबवण्याच्या दृष्टीने, त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सर्व सैन्य दलांना, सशस्त्र दलांना तयार राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आणि कोणत्याही क्षणी कुठल्याही स्वरूपाचा धोका जरी समोरून दिसला किंवा कुठल्याही स्वरूपाची सूचना किंवा निर्देश ज्यावेळी दिले जातील तर त्यांची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत सर्व सैन्य दलं असली पाहिजेत, अशा स्वरूपाची तयारी आता दिसते। आताची माहिती मिळते त्यानुसार केवळ सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक यापेक्षा काही मोठा निर्णय हा नक्कीच सरकार घेऊ शकतं आणि त्या दृष्टीनेच आज सगळी तयारी दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे आणि त्या बैठकांच्या सत्रांनंतर आता हे निर्देश सर्व फॉर्मेशन्सना रेडी ठेवण्याचे देण्यात आलेले आहेत। विशेषतः या सगळ्यामध्ये हवाई दलाची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे हवाई दलाच्या सर्व फॉर्मेशन्सनाही रेडी ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत। आपल्याला सर्वांना आठवते की बालाकोट एअर स्ट्राईकच्या वेळी सुद्धा भारताच्या जेव्हा कॅप्टन अभिनंदन यांना पाकिस्ताननी पकडलं होतं त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीने दिल्लीत बैठक झाली आणि बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने इतर सर्व देशांना इस्लामाबादमधील त्यांच्या दूतावासांना हलवण्याचे निर्देश दिले होते की आम्ही आता इस्लामाबादवर जर कॅप्टन अभिनंदनच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही प्रचंड बॉम्ब वर्षाव करणार आहोत, हल्ला करणार आहोत, त्यामुळे तुम्ही आपापल्या एम्बसी तिथून हलवा। सोमेश, क्षणभर तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत आता निवृत्त कर्नल सतीश ढगे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या परिस्थितीबद्दल संवाद साधूया। सतीशजी, आपलं ABP माझामध्ये स्वागत आहे। आज ज्या पद्धतीने आत्ताची बातमी येते की तीनही दलांना कुठेतरी अलर्ट मोडवरती राहण्याचा संदेश मिळालेला आहे आणि ज्या पद्धतीचा हल्ला करण्यात आलाय, ज्याच्यामध्ये वेधून टार्गेट करण्यात आलं पर्यटकांना, ते पाहता आता कुठेतरी सरकारकडनं तितकीच तीव्र रिॲक्शन येईल, तसंच उत्तर दिलं जाईल अशी आपल्याला शक्यता वाटते का? नक्कीच भारतातल्या प्रत्येक जनमानसामध्ये जे आहे या हल्ल्याच्या विरुद्ध तीव्र भावना आहेत आणि त्या तीव्र भावनांचा आदर करून अशी खूप स्ट्रॉंग अपेक्षा सध्याच्या सरकारकडून, मुख्यतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमकडून आहे की फक्त याला रिस्पॉन्स न कन्सिडर करता खऱ्या अर्थानं बदला, आणि तोही अशा प्रकारचा की भविष्यामध्ये पाकिस्तान किंवा पाक पुरस्कृत दहशतवादी अशा प्रकारची हिंमत करणार नाही, अशा प्रकारचा स्ट्रॉंग रिस्पॉन्स या भारत सरकारकडून आणि भारतीय सेनेकडून, आपल्या सुरक्षा दलाकडून यावा अशी अपेक्षा जनमानसामध्ये आहे। आणि त्याच अनुषंगानं काही ऍक्शन्स होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत। कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, त्याच्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय, त्याचबरोबर आर्म्ड फोर्सेसशी संबंधित CDS, जे तीनही दलाचे प्रमुख मानले जातात,
त्यांच्यासोबत एक महत्वाची बैठक झाली आणि मुळातच अशा प्रकारचा ज्यावेळेस मोठा हल्ला होतो तर त्याच्यानंतर मेट्रो सिटीज असो, त्याचबरोबर जम्मू काश्मीर मधल्या वेगवेगळ्या जागा असो आणि LOC वर जे आहे सगळे आपले जे सिक्युरिटी फोर्सेस असतात, आर्म्ड फोर्सेस असतात, ते एक प्रकारे जे आहे हाय अलर्ट मोडवर त्या ठिकाणी जातच असतात. पण याला आपल्याला दुसऱ्या अँगलनेही पाहावं लागेल की ज्या प्रकारे पठाणकोट एअरबेसवर हल्ला झाल्यानंतर 2016 मध्ये काही दिवसातच आपण उरी द सर्जिकल स्ट्राईक संपूर्ण जगानं त्या ठिकाणी पाहिला. 2019 नंतर जे आहे आपण पुलवामा हल्ल्यानंतर जे आहे बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी पाहिला. तर तशाच प्रकारे जे आहे काही स्ट्रॉंग भूमिका सरकार घेणार आहे का आणि त्या अनुषंगानं या प्रकारचा अलर्ट मोड आहे का, या अनुषंगाने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. पण ही जशी मी 2016-2019चं उदाहरण दिलं तसंच 2001चं सुद्धा उदाहरण लक्षात घ्यावं लागेल की पार्लमेंटवर अटॅक झाल्यानंतर त्यानंतर जे आहे कित्येक महिना असं आपल्याला वाटत होतं की आता तर पाकिस्तानमध्ये घुसून आपण त्या ठिकाणी सगळं जे आहे युद्ध करणार आहोत आणि हा प्रश्न संपूर्ण संपवणार आहोत. पण त्यामध्ये जे आहे फक्त आपलं सैन्य हे LOC वरच तैनात राहिलं, इन द सेन्स अलर्ट मोडवर राहिलं, आपण कुठलीही ऍक्शन घेतली नाही. या सगळ्या गोष्टीतून मला एकच मेसेज त्या ठिकाणी द्यायचा आहे की खऱ्या अर्थानं आता राजकीय इच्छाशक्ती फक्त भाषणाच्या माध्यमातून नाही, ऍक्शनच्या माध्यमातून आणि कुठल्या लेवलपर्यंतच्या ऍक्शनच्या माध्यमातून राजकीय इच्छाशक्ती आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळेल. आणि त्याच्या अनुषंगानं आपले संरक्षण क्षेत्रातले जे किंवा आपले जे फोर्सेस आहेत ते पूर्णतः सक्षम आहेत याच्याविषयी जे आहे दूरपर्यंत काही शंका नसत. नक्कीच सतीशजी, मला असं वाटतं की तुमची जी भावना आहे तीच बहुसंख्य भारतीयांची सध्या भावना आहे की ऍक्शन आता कशा पद्धतीने घेतली जाते. पण अशी ऍक्शन घेण्याच्या दृष्टीने भारत सरकारकडे आता कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत असं आपल्याला वाटतं? माझ्या मते सगळेच पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे लगेच काही जे आहे काही तासामध्ये लोकांना वाटतं किंवा जनसामान्याला आणि मीडियामध्ये तसं आलं म्हणजे काही तासातच आपण ऍक्शन घ्यावी असं काही एक्सपेक्टेड त्या ठिकाणी नाही. फर्स्ट अँड फॉरमोस्ट माझ्या मते कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून हे जे दहशतवादी तिथून निसटलेले आहेत तो सर्वात मोठा खतरा आहे. कारण आसपासच्या एरियामध्ये हे जे आहेत अशाच प्रकारचे हल्ले आणखीन करू शकतात. म्हणून त्यांना या जवळपासच्या जंगलामधून त्या ठिकाणी हुडकून काढणं आणि त्यांना न्यूट्रलाइज करणं ही टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे. दुसरी गोष्ट जी आहे ऑलरेडी जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे स्लीपर सेल्स असतील किंवा OGW आपण ज्याला म्हणतो, ओव्हरग्राऊंड वर्कर्स जे आहेत, जे घरभेदी आहेत, त्यांना हुडकून काढून त्यांना जे आहे एक प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवणं हा दुसरा आपला त्या ठिकाणी पर्याय असू शकतो. ऑफकोर्स LOCच्या अक्रॉस जे आहे पाकिस्तानकडून काही कुरगुडी होऊ नये म्हणून आपण हाय अलर्ट मोडवर आहोतच. आणि आता याच्या पलीकडे जाऊन सिस्टमॅटिकली जे वेगवेगळे पर्याय आहेत त्यापैकी एक सगळ्यात महत्वाचा पर्याय म्हणजे अक्रॉस द बॉर्डर जाऊन मुख्यतः पाकव्याप्त काश्मीरमधूनच या सगळ्या कारवाया होतात, तिथून इन्फिल्ट्रेशन त्या ठिकाणी होतं. तर मग जर पाकिस्तान म्हणतंय की आमचा त्यांच्यावर कंट्रोल नाही किंवा आमचा त्यांच्याशी काही त्या ठिकाणी संबंध नाही आणि आमच्या देशाला जर तिथून खतरा निर्माण होत असेल तर खरोखरच पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन मग सर्जिकल स्ट्राईकचा उपाय त्या ठिकाणी असेल किंवा आरपार जाऊन एकदाचा हा प्रश्नच संपवण्याचा त्या ठिकाणी जो आहे ऑप्शन असो, हा सुद्धा ऑप्शन आपल्या समोर आहे. एक महत्वाचा मुद्दा फक्त मला या ठिकाणी आणायचा आहे. 7 ऑक्टोबर 2023ला हमासनी इस्रायलमध्ये घुसून अशाच प्रकारे एंटरटेनमेंट प्रोग्राम सुरू असताना तिथल्या लोकांचं अपहरण केलं, तिथल्या लोकांना ठार मारलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण जगानं पाहिलं की इस्रायल कसा गाझा पट्टीमध्ये घुसला आणि संपूर्ण हमासला जे आहे त्यांनी नेस्तनाबूत केलं. जर बेंजामिन नेतन्याहूनं तशा प्रकारची स्ट्रॉंग राजकीय इच्छाशक्ती दाखवली आणि मागच्या कित्येक दशकापासून चर्चेच्या माध्यमातून, कराराच्या माध्यमातून जो प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तो मिलिटरी पॉवरच्या माध्यमातून साध्य करून दाखवला, जर तशी स्ट्रॉंग राजकीय इच्छाशक्ती बेंजामिन नेतन्याहू दाखवत शकत असतील तर हा सुद्धा एक स्ट्रॉंग पर्याय नक्कीच. त्यामुळे कुठेतरी आपला कल हा तिसऱ्या पर्यायाकडे जातोय असं मला जाणवतंय. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.